श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी खास माहिती आणि खास मंत्र असा सांगणार आहे, ज्या मंत्राने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होणार आहे आणि कंटिन्यू तुमच्या घरामध्ये पैसा वर्षभर टिकून राहणार आहे. बघा, बरेचसे ताई दादांचे असे प्रॉब्लेम असतात. पैसा तर खूप येतो, घरातले सर्व व्यक्ती काम सुद्धा करतात, पण पैसा टिकत नाही. आणि पैसा टिकत नसल्यामुळे घरामध्ये चिडचिड होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी खूप वाढते. कारण पैसा नसला ना तर वादविवाद वाढतात, कटकटी वाढतात. कारण जर पैसा नसेल ना तर माणूस चिडचिड करतो. तर बघा, बरेचसे ताई दादाचे असे प्रश्न आहे, पैसा खूप कमवतो पण टिकत का नाही? किंवा मग आमचा बिझनेस खूप चांगला चालत होता, अचानक मध्ये बिझनेस बंद पडला, कोणाची नजर लागली का, किंवा काही समस्या आल्या का? कारण बऱ्याच वेळेस चालू बिझनेस आपला बंद पडतो, किंवा दुकान चालू आहे, किंवा एखादी तुमची बुटीक असेल, क्लासेस असेल, भरपूर अशा तुमचं खूप चांगलं चालू असतं, पैसा खूप येतो आणि अचानक मध्ये बंद पडतो. तर हे का मुळे होतं, कशामुळे होतं आणि यावर उपाय कुठला आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर तुम्हाला आजची जी सेवा आहे, आजचा जो मंत्र आहे, तुमच्या ज्याने कुठलीच सेवा होत नसेल तरी सुद्धा चालेल, पण जो हा मंत्र आहे ना, तो तुम्हाला 11 वेळा तरी बोलायचाच आहे. रोज कंटिन्यू तुम्हाला 11 वेळा हा मंत्र, हा उपाय जो आहे ते करायचा आहे. ही सेवा पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायची आहे. मग नंतर बघा, तुमच्याजवळ पैसा येतो की नाही. बघा, जर तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या असतील, किंवा मग नोकरी संबंधित काही समस्या असतील, म्हणजे नोकरीवर तुम्ही आहे, जात आहे, पण तुमचं प्रमोशनच होत नाही, किंवा मग तुम्हाला जे योग्य पाहिजे ती नोकरी मिळत नाही, तुम्हाला खूप चांगलं काम येतं, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, पण तुम्हाला ते टॅलेंट यूज करायसाठी योग्य ते जागा मिळत नाहीये, अशा काही समस्या असतील, किंवा मग तुम्ही UPSC MPSC चे परीक्षा देत आहे पण तुम्ही सफल होत नाहीये, असे बरेचसे काही प्रश्न असतील, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आता या उपायामध्ये काही तुम्हाला 1 तास 2 तास बिलकुल लागणार नाही. अगदी कमी टायमाची ही सेवा आहे. ही सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खूप म्हणजे खूप आकर्षित होईल आणि खरंच तुम्ही म्हणसाल की खरंच आता जेवढे पैसे आहे ना, त्याच्यापेक्षा पैसा तेवढाच आहे, तुम्ही कमवता सुद्धा तेवढेच आहे, पण तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहतोय, ते या सेवेने होत असतं. आता ही सेवा केव्हा करायची? तर तुम्ही सेवा एक तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा. दुपारी, मग 4 वाजता, 3 वाजता, 2 वाजता या पद्धतीत ती करायची नाही आहे. अगोदरच सांगते, कारण बरेचसे ताई-दादांचे नंतर प्रश्न असतात, ही सेवा दुपारी केली तर चालेल का? बिलकुल नाही. सेवा एक तर तुम्ही सकाळी करा, एक तर सेवा मग संध्याकाळी करा. या 2 वेळेमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, सकाळी किंवा मग संध्याकाळी. आता सेवा कोणी करायची? तर सेवा घरातील महिलांनी केली तर फार उत्तम, खूप चांगलं आहे. जर नाही जमत असेल तर घरातील पुरुषांनी करायची, किंवा मग घरातील मुली, मुलं कोणीही ही सेवा करू शकतं. फक्त तुमचे जेव्हा मासिक धर्म येतो ना, तेव्हा मासिक धर्मामध्ये ते 5 दिवस 4 दिवस स्किप करायचे, नंतर सेवा कंटिन्यू करायची आहे. करत असताना तुम्हाला अगोदर संकल्प करायचा आहे, कारण संकल्प करून केलेली कुठलीही सेवा ही लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून अगोदर संकल्प करायचा, नंतर सेवा करायची. संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं, 3 वेळा पाणी प्राशन करायचं, 4थ्या वेळा पाणी सोडायचं, स्वतःचं नाव घ्यायचं, गोत्र बोलायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे, मग घर होण्यासंबंधित असो, नोकरी संबंधित असो, पैसा टिकून राहण्यासंबंधित असो, जी काही समस्या असो, ती तुम्हाला बोलायची आहे. ती बोलणं झाल्यानंतर तुम्हाला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही दोन्ही वेळेमध्ये केव्हाही करू शकता. हां, मधामध्ये सुतक, विटाळ आलं तर तुमची तेवढे दिवसाची सेवा मधामध्ये गॅप पडेल, तो चालेल, पण उगाच तुम्ही गावाला जातो, बाहेरगावी जातो, असं गॅप पाडू देऊ नका. तुम्हाला संकटातून मुक्तता हवी असेल, पैसा तुमच्याकडे पाहिजे असेल, तर तुम्हाला सेवा ही करावीच लागणार आहे. म्हणून शक्यतो गॅप पडू देऊ नका. जर बाय चान्स मासिक धर्म आला, विटाळ, सुतक आलं तर ह्या गोष्टी वेगळ्या आहे. हे जर पडलं तर याला काही हरकत नसते.
आणि हा थोडे दिवस जोपर्यंत तुम्ही सेवा करताय ना तेवढे दिवस मांसाहार तुम्ही वर्ज्य ठेवावा. जर तुमच्याच्याने जमतच नसेल तर जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मग तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही खाऊ शकता. मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही बंद करा, तुम्ही सोडून द्या. ती तुमची इच्छा आहे. पण मात्र जर सेवा करत आहात तर चांगल्या मनाने करा. चांगल्या शुद्ध शरीराने करा. कारण कुठल्याही देवाला मांसाहार करून सेवा केलेली आवडत नाही. म्हणून तुम्ही जरी मांसाहार करत असाल ना तर त्या दिवशी सेवा करायची नाही. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं. बाकी कुठले नियम नाही, कुठल्या अटी नाही. आता सेवा काय करायची? तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असणार आहे. त्या श्रीयंत्रावर आपल्याला सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी केंद्रातून मागवून घ्या किंवा घेऊन घ्या. 1100 रुपयाला मिळतं शायद. पण जर ते सुद्धा तुमच्याकडे नसेल, तेवढे पैसे नसतील, तर 5 रुपयाला एक श्रीयंत्र एवढं कागदावर तयार करून मिळतं. केंद्रामध्ये मिळतं ते किंवा एखाद्या पूजेच्या दुकानामध्ये बघा, तिथं सुद्धा मिळून जाईल. ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. त्यावर सेवा कशा करायच्या? तुम्हाला 21 वेळा 9 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 11 वेळा रोज कंटिन्यू, एक तर सकाळी एक तर संध्याकाळी. आणि तुम्हाला 1 वेळा किंवा मग जास्तीत जास्त 16 वेळा श्री सुक्ताचं पठण त्यावर म्हणायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना कुंकू टाकत राहायचं, श्री सुक्त म्हणत राहायचं. 16 वेळा केलं तर फार उत्तम, नाही जमत 1 वेळा करा, चालेल. एवढी तुम्हाला सेवा करायची आहे, बाकी दुसरं काहीच नाही. हा, मग तुम्हाला जास्त करायची आहे तर तुम्ही सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करा. अजून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा. भरपूर काही अशा सेवा आहेत, तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जमत नसेल तर 21 वेळा नवार्णव मंत्र, 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करा. 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करा. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. बस एवढीच सेवा आहे. मग नंतर मला सांगा तुमच्या घरामध्ये पैसा राहतो की नाही? आणि कोण कोणी सेवा करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करा. स्वामींवर ज्यांचा पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहा. असेल तर नक्की कमेंट करा. काही सेवा हवी असेल तरी सुद्धा सांगा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.